नमस्कार मित्रांनो, मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, शिमगोत्सव चालू झाला आहे, कोकणात शिमगोत्सव चालू झाला आहे आणि या शिमगोत्सवमध्ये बरीच काय अशी काय मजा असते। याच शिमगोत्सवामध्ये भवनीचे खेळ जे देवाचे खेळ म्हटले जातात ते या शिमगोत्सवामध्ये घरोघरी जातात। तर लोकांच्या घरामध्ये जाऊन हे खेळ नाचतात वगैरे, ते सगळं आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, आज माझ्या वाडीतच हे भवनीचे खेळ आहेत, तर ते आपण पाहायला जाणार आहोत। प्रथम भवनीचे खेळ हे गावकऱ्यांकडे नाचतात, त्याच्यानंतर मग वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या घरी जाऊन ते नाचतात, तर ते आपण आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। पाहूया आपण दिवस व्यतीत करणार आहोत या भवनीच्या खेळांबरोबर, आणि काय मजा असते आणि काय काय असतं ते सगळं जाणून घेणार आहोत। भवनीचे खेळ म्हणजे शिमगो उत्सवामध्ये ग्रामदेवतेचा उत्सव चालू असतो। ह्या ग्रामदेवतेच्या उत्सवामधलाच हा एक भाग आहे की ग्रामदेवता उत्सव चालू होत असताना पारंपरिक पद्धतीने खेळ म्हणजे हा एक नमनाचाच प्रकार आहे आणि ते नमनातले सर्व कलावंत गावामध्ये फिरून प्रत्येक घरामध्ये आरती घ्यायची पद्धत आहे। ती देवाची आरती, देवाचे खेळ असे मानून त्यांचा यथोचित सत्कार आदर केला जातो आणि साक्षात ग्रामदेवतेचंच रूप आमच्या घरी आले असे लोकांची समज होते।
हे जे बरोबर आहे हातामध्ये जे आहे त्यांच्या, तर ते नक्की काय आहे? देवाची डबी म्हटलं त्यांनी. आणि पूर्वीपाठ चालत आलेली एक तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवून एक देवाच्या सन्मानानं डबी म्हणून तिला बोललं जातं आणि ती मानानं फिरवली जाते. ती डबी नाही तर हा खेळ उभा राहत नाही आणि ती सुद्धा घ्यायला एक म्हणजे मानाचा माणूस लागतो, मान लागतो. या अशा प्रकारे ती प्रथा चाललेली आहे, पूर्वीपाठ चालत आलेली आहे. सो मित्रांनो, जे मानाचे खेळ असतात जे गावाच्या गावकऱ्यांकडे असतात ते झालेले आहेत. वाडीच्या गावकऱ्यांकडे हे खेळ झालेले आहेत आणि आता ते हळूहळू ग्रामस्थांच्या म्हणजे ज्यांचा दुसरा मान असतो, तिसरा मान, त्या मानाप्रमाणे ते खेळले जातात आणि वाडीतील संपूर्ण ग्रामस्थांच्या घरी जाऊन ते खेळे सादर केले जातात. तर आता आपल्याला बाजूच्या घरात आहे इथे खेळे झाले आहेत बऱ्यापैकी आणि बाजूच्या घरामध्ये आता चालू आहेत. तर असं आपण जाणार आहोत हळूहळू बाजूच्या घरांमध्ये, किंवा काय चहा वाटप होतं, खाऊ वाटप होतं, कोण फरसाणं वाटतं, अशा बऱ्याच काही गोष्टी होतात. आमच्या इकडे गोमूचा डान्स म्हणून दाखवला जातो, तो मी तुम्हाला दाखवला आहे. पण काही ठिकाणी सकासूर वगैरे असे दाखवले जातात. सकासूरचा डान्स वगैरे असतो, खेळ असतो, तो दाखवला जातो. दापोली म्हणा किंवा इतर काही तालुक्यांमध्ये सकासूरचा डान्स दाखवला जातो. आमच्याकडे पण देखील पूर्वी दाखवायचे, पण आता सध्या तर काही कारणास्तव मला माहीत नाही, मला एवढं डीपली माहीत नाही, पण आता सध्या नाही दाखवत, पण फार पूर्वी दाखवत होते असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सो मित्रांनो, खेळे तर जात आहेत, प्रत्येकाच्या घरी जात आहेत. इकडून तर एक झाल्यावर दुसरं घर, दुसरं झाल्यावर तिसरं घर. हे खेळ बाहेर पडल्यानंतर घरी जायला त्यांना वेळच नाही मिळत. मग काही ज्यांच्या घरी जातात मग त्यांना भाकरी बिकरीची सोय किंवा जेवणाची सोय जिथे जातात तिथे बऱ्यापैकी केली जाते. तर आता मी देखील खेळ्यांबरोबर होतो आणि खरंच सकाळचा काही नाश्ता न करता मी आलेलो. सकाळी जवळजवळ 7 वाजता मी निघालो आणि नाश्ता न करता आलो. तर असंच खेळ्यांबरोबर जाता जाता मी मामीकडे आलो आहे. मामीने मला भाकरी खायला बोलवली. खेळ्यांना पण असं कोणाच्या घरी जेवायला मिळतंच असं, पण मी देखील असंच माझ्या मामीच्या घरी आलो आहे. आणि हे माझी मामी तुम्हाला मागे दाखवलेलं आहे. मामी हात कर असा. बघा भाकरी वाजते चुलीवर, गरम गरम भाकरी वाजते आणि अशी भाकरी. आणि मोठे दादा देखील इकडे आहेत. इकडे तुम्ही भाकरी पाहू शकता, गरम गरम भाकरी. असं सगळं इंटरेस्टिंग असतं खेळाच्या दिवशी, शिमग्याच्या दिवशी. मित्रांनो, जे खेळ हे एक देवाचं स्वरूप मानलं जातं, देवाचे खेळ समजले जातात आणि त्यांना काही पोटपूजा म्हणून नाश्ता दिला जातो, फरसाण दिलं जातं, चहासाठी विचारलं जातं, त्यांचा आदर सत्कार केला जातो, त्यांना जेवायला देखील खाऊ घातलं जातं. त्यांना प्रत्येक घरामध्ये जेव्हा दुपार होते, जेवायची वेळ होते, तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या घरी जेवायला दिलं जातं. आणि अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी होतात, ते आपण पाहतोयच. थोडंसं खाऊन घेतो आणि परत तुम्हाला खेळांकडे नेतो.
सो मित्रांनो, अशा प्रकारे हे आमचे खेळे असतात. दरवर्षी हे खेळे येतात. शिमग्या उत्सवाला हे खेळे असतातच. भवनीचे खेळे म्हणतात याला. आणि या खेळांमध्ये प्रत्येक जे नवविवाहित जोडपे असतात या खेळांचा आशीर्वाद घेतात. ते देवीचे खेळ म्हणून समजले जातात. तर खरंच एक खूप इंटरेस्टिंग एक पद्धत पाहायला मिळाली मला देखील. मी देखील गेल्या वर्षी हा व्हिडिओ केलेला, गेल्या वर्षी हा व्हिडिओ केलेला, पण यावर्षी एक नव्याने व्हिडिओ केला. फरसाण वाटणं, खाऊ घालणं, जे खेळांना जेवण देणं, ह्या सगळ्या पद्धती होत असतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट मला फक्त सांगावीशी वाटते तुम्हाला. एक गोष्ट सांगावीशी वाटते की मित्रांनो, जिथे जिथे जातात हे खेळे तिथे तिथे चहा दिला जातो आणि ते चहा खेळे घेतात देखील. जवळजवळ 25 ते 30 कप चहा घेतात. तर आपल्याकडे मामा आहेत, आपल्याबरोबर मामा आहेत. तर मामा सांगतील. नमस्कार, तुम्ही सांगा किती कप चहा जाता तिकडे चहा देतात? दिवसातून 15 ते 16 किंवा 20 पण होतात. काय म्हणता, म्हणजे 20 कप तुम्ही आज रेटलेत पोटात? बघा मित्रांनो, एखादा डायबिटीज वाला माणूस आमच्याकडे आला तर सांभाळून, बरोबर नाही? एखादा डायबिटीज चहा 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 नुसता चहा आणि नाश्ता वगैरे बऱ्यापैकी होतो. आणि बरे हे खेळे जातात तर तिथे त्यांची जेवणाची व्यवस्था काय असते? कोणी घरी जेवण वगैरे देतं का त्यांना? घरी जेवण जाल तिथे जेवण मिळतच. अच्छा, म्हणजे नाश्ता वगैरे तो नाश्ता सोडून परत दुसरं हे दुपारची वेळ झाली की ते जेवण होतच. कोणाच्या घरी कोणाच्या घरी होतच. बघा मित्रांनो, हे देवाचे खेळ समजले जातात. खरंच हे देवाचे खेळ म्हणून त्यांचं स्वरूप म्हणून लोक त्यांचा आदर करतात. तर ह्याला भवनीचे खेळ का म्हणतात? भवनीचे खेळमध्ये जशी आम्ही परंपरामध्ये पारिक जो पूर्वीचे जो नमन हे खेळ करतो, बाहेर पडतो, पहिले खेळे ते पहिले आम्ही देवाच्या इथे जातो, देवळात जातो. तिथून मग ते देऊळात आरती झाली की आम्ही सर्व गावात भवनी घेतो. गावातली भवनी झाली की नंतर आम्ही बाहेरल्या गावात जातो. अच्छा, बाहेरल्या गावात कुठल्या कुठल्या इतर गावांमध्ये देखील जातात का? हा, इतर गावामध्ये पण जातो. अच्छा, म्हणजे किती दिवस लागतात साधारण? दिवस बाहेर आम्हाला 2 दिवस लागतात. 2 दिवस? 2 दिवस सतत बाहेर असतात? दिवस रात्र बाहेर असतो, दिवस रात्र. अच्छा, वस्तीला असतं का? वस्तीला असतो. अच्छा, मग तिकडून आल्याच्या नंतर गावामध्ये वाडीमध्ये झाली की आम्ही गावामध्ये येतो. वाडीमध्ये येऊन परत आम्ही वाडीमध्ये येऊन ते रात्र काढतो गावकऱ्यांच्या इथे. आणि नंतर मग सकाळी आम्ही उठून 6 वाजता भोवनी घेतो. बरं. अच्छा, म्हणजे भोवनी म्हणजे मला मित्रांनो आता कळलं की भोवनी म्हणजे हे फिरते खेळ असतात. एका घराच्या दुसऱ्या घरात अशी एक फेरी पूर्ण होते. त्याला भोवनीचे खेळ म्हणतात असं मला तरी वाटतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे भोवनीचे खेळ होते आणि खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळाल्या, जाणून घ्यायला मिळाल्या. मित्रांनो, शिमगोत्सव चालू झाला आणि शिमगोत्सवामध्ये कोकणात भरपूर मजा असते, भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळतात. सो मित्रांनो, माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब म्हणून खाली जे बटन आहे ते दाबा आणि बाजूची जो बेल आयकॉन आहे, घंटा आहे, ती वाजवा, कारण जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि शेअर बाजूचं बटन आहे मित्रांनो, शेअर करा. मित्रांनो, खूप मेहनत करून व्हिडिओ तुमच्यासमोर आणतोय. सो मित्रांनो, बाय बाय, टाटा. आणि हो, आवर्जून सांगतो, शिमग्याला येवा कोकण आपलाच असा. काय पोरांनो, इकडे या. अरे या पाठीमागे या, बसा बसा बसा. जरा बसणार त्यांना सांगणार. बोला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. येवा कोकण आपलाच असा.